हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि समाधानीचं जावं अशीच मी देवाचरणी प्रार्थना करते. तर आतापर्यंत जसं तुम्ही मला सपोर्ट केला आहे पुढे पण तसाच असू द्या. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आज पुढे बरंच काही बघायला भेटेल, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. सकाळची सगळी कामं आवरून तर झालेलीच होती, पण माझा कियान झोपलेला होता. मैत्रिणीचा कॉल आला होता, तिच्या मुलाचा बर्थडे होता. तिने बोलवलेलं डेकोरेशन करण्यासाठी. थांब म्हणलं कियानला उठू दे, त्यानंतर येते. मग कियान उठला आणि तिच्या घरी गेले. तिला डेकोरेशन करण्यामध्ये मदत केली. मस्त असं डेकोरेशन केलेलं, सिम्पलच केलेलं. पडद्याला बलून फुगून लावलेले. तर अशी आमची कार्तिकी उड्या मारत होती. तिची मुलगी, तिला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. तर मुलाचा बर्थडे होता. मग डेकोरेशन करून झालं आणि तिच्यासोबत मार्केटमध्ये पण जायचं होतं आणि मला पण नितीशसाठी गिफ्ट घ्यायचं होतं. तर मग गेलो मार्केटमध्ये. खूप छान छान वस्तू होत्या, पण तिलाच विचारलं काय घेऊ तुझ्या मुलासाठी. मग तिने सांगितलं आपला रायटिंग बोर्ड असतो ना, म्हणजे जे स्कूलमध्ये शिकवतात बोर्ड, तसा बोर्ड घे म्हणून. मग तो बोर्ड घेतला. 350 रुपयामध्ये भेटला. खूप छान क्वालिटीचा आहे. तर उघडून काय दाखवला नाही त्यांनी. आणि त्यानंतर तिला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या. केक पण घ्यायचा होता. मग गेलो आम्ही बेकर्समध्ये. तर खूप छान छान केक होते, पण खूप कॉस्टली होते. मग केक घेतला आणि त्याच नंतर मग छान असे मंगळसूत्र पण दिसले. मग कितीही काही असलं ना आपल्याकडे सोन्याचं, तरी पण नकली घालण्याचं मोह काही आवरतच नाही. मग एक घेतलं, 40 रुपयाला एक भेटलं. खूप छान होतं. घरी आले आणि 31st होता. आहोंना म्हटलं काही प्लॅन आहे का? म्हणे आज आपण घरीच काहीतरी बनवूया. मग व्हेज पुलाव बनवण्याचं ठरवलेलं. इथे मी सगळी तयारी करत होते आणि सगळी तयारी करून झाल्यानंतर मग व्हेज पुलाव बनवणार होते. तर त्यांना माहिती होतं मला बड्डेसाठी जायचं होतं आणि ते काही येणार नव्हते, कारण घरातल्या घरात बड्डे होता आणि जेंट्स नसतील. त्यामुळे ते म्हणे मी काय करू येऊन. आणि आमच्या घरचा पुदिना हा तर थोडासा काढून घेतलेला आणि कियान इथं जेवण करत बसलेला आणि आहोने किचन सांभाळलं होतं आणि मी इकडे भाजी निवडत होते. मग ते किचन सांभाळत आहे म्हणजे त्यांनी व्हेज पुलाव करण्याची पूर्ण तयारी करून घेतली. आणि तोपर्यंत मग मी छान अशी रेडी झालेली. म्हणलं चला आता ताईने घेतलेली साडी घालूया. तर छान असं रेडी झाले की मी येल्लो घातला आणि कियानला पण येल्लोच घातला आणि त्यानंतर निघाले मैत्रिणीकडे जाण्यासाठी. सोसायटीमध्ये आहे, फक्त बिल्डिंग चेंज आहे. तर मग आहो आले होते आम्हाला लिफ्टपर्यंत सोडवण्यासाठी. घराच्या समोरच लिफ्ट आहे, तरी पण आलेले होते. मग त्यांना बाय केलं आणि आम्ही निघालो तिकडे जाण्यासाठी. तर तिथेच 2 बड्डे होते. स्वराजचा पण बड्डे होता. तर अगोदर त्याच्या घरी गेलेलो. एकाच फ्लोअरवर राहतात दोघं आणि एकाच दिवशी त्यांचा बड्डे. किती गोड ना. मग स्वराजच्या घरी गेलेलो आणि खूप गोंधळ झालेला बरं का एकाच दिवशी असल्यामुळे, कारण अर्धे इकडे आणि तिकडे कुठे जावं काही समजतच नव्हतं. मग स्वराजचा अगोदर केला, तिथे केक वगैरे कट झाला आणि त्यानंतर आलो नितीशच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी. डेकोरेशन केलेलं मध्ये नाव टाकण्यासाठी कांचनने वरचे सगळे बलूनच काढून टाकलेले आणि मग त्याचं ऑप्शन वगैरे केलं आणि त्याला गिफ्ट दिलं. गिफ्ट खूपच आवडलं त्याला. खोलून बघितल्यावर त्याची रिॲक्शन बघा. लहान मुलांना कसं असतं ना, छोटी जरी वस्तू दिली ना, पण गिफ्ट म्हणल्यावर खूपच आनंद होतो. लहानच काय तर मोठ्यांना पण तसंच आहे. आपल्याला पण कुणी काहीतरी दिलं तर किती आनंद. सेलिब्रेशन झालं, सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढले आणि आलो घरी, कारण मला माहिती होतं आहो काही जेवणार नाही मी घरी आल्याशिवाय. सोबतच जेवणाची सवय आम्हाला. मग बसलो, वाढून घेतलं आणि तिघही बसलो जेवण करण्यासाठी. कियान आमच्यासोबत खात होता. तिखट असलेला पुलाव पण त्याने मजेने खाल्ला, कारण त्याला आमच्यासोबत खायची सवय लागलेली आहे. मग त्यानंतर घर झाडून घेतलं आणि भांडी घेतली घासायला. किती काही असलं ना, आपलं 31st असो, नवीन वर्ष असो, जुनं असो, सगळ्या वर्षामध्ये आपल्याला ही कामं असतात आणि ती न चुकणारी असतात, तर ती करावीच लागतात. मग काय भांडे घासून घेतली आणि कियान किती वेळचा मागं लागला होता. तिथून मी येताना बलून घेऊन आलेले होते का कियान खेळेल म्हणून. तो बलून घेऊन तो म्हणत होता बॉल बॉल खेळ. मग आम्ही तो खेळायला लागलो आणि त्याच्यामध्ये त्याची गडबड बघा. तर मंडळी, आवडला का तुम्हाला आजचा व्हिडिओ? कमेंट करून सांगत जाओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.